बुलेटिनच्या सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज आहे। टीटी घोटाळा प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक करण्यात आली आहे। लखनौमधून सौरभ त्रिपाठीला अटक झाली आहे। त्रिपाठी जीएस सॉफ्टवेअरचा अधिकारी असल्याची माहिती आहे। तर पुणे पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे। टीटी घोटाळा प्रकरणी आणखी एकाला अटक झाली आहे। पुणे पोलिसांच्या सायबर सेलने लखनौमधून एकाला अटक केली आहे। सौरभ त्रिपाठी असं आरोपीचं नाव आहे आणि विनर सॉफ्टवेअरचा तो अधिकारी असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे टीटी घोटाळ्याचं जे रॅकेट आहे ते उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। 2021 मध्ये झालेली टीटी वादात सापडलेली आहे। सौरभ त्रिपाठीच्याच कंपनीने ही परीक्षा घेतली होती। विनर सॉफ्टवेअरने ही परीक्षा घेतलेली होती। जीएस सॉफ्टवेअरसाठी तो लायझनिंग करत होता अशी माहिती समोर येते। यंदाची शिक्षक पात्रता परीक्षा ही वादात सापडलेली आहे। तर 2018 टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी सौरभ त्रिपाठीच्या कंपनीने यंदाची टीईटी परीक्षा घेतली आहे। यंदा त्रिपाठीच्या विनर सॉफ्टवेअरने परीक्षा घेतली आहे। आणि या संपूर्ण प्रकरणाविषयी अमिताभ गुप्ता यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी। पाहूयात। टीईटी परीक्षा निकाल गैरव्यवहारात अटकेचं सत्र सुरूच आहे। लखनौवरून पुणे पोलिसांनी सौरभ त्रिपाठीला अटक केली। आपल्यासोबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सर आहेत। सर, काय नेमकी पार्श्वभूमी आहे त्रिपाठीची? 2018ला जेव्हा ते आपला टीईटीची परीक्षा झाली होती तेव्हा जे आपले जे जीएस सॉफ्टवेअरचे संचालक होते महाराष्ट्राचे आणि जे परीक्षा मंडळ त्यांच्याबरोबर बसून त्यांनी हे सगळे घडून आणला होता आणि त्याचा मुख्य सहभाग होता। त्यांना आता अरेस्ट केलेलं आहे। त्यांना आपण पुण्यातला आणतो आणि मग पुढे तपास सुरू होईल। सर, काय रोल काय होता नेमका? ते मुख्य कारस्थानपैकी एक होते। ते त्यावेळी ब्रोकरेज करायचे आणि सगळे कट त्यांनी घडून आणला होता। सर, तो आता कार्यरत होता कंपनीमध्ये जीएस सॉफ्टवेअर? त्यांनी आता बहुतेक वेगळे कंपनी स्थापन केलेली आहे। विनर कंपनी त्याचीच? ते आमची चौकशी सुरू आहेत। आम्ही पण ऐकून घेतलेलं आहे, पण सगळे चौकशी तपासामध्ये सगळे निष्पन्न होईल। सर, कुठे त्याला नेमकी अटक करण्यात आली? लखनौला डिटेन केलेलं। आणखीन काही सर डिटेल्स मिळू शकणार आहे? ते जसा जसा पीसीच्या नंतर आपण डिटेल्स सांगू आपण। तर सौरभ त्रिपाठी हा जीएस सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज या कंपनीचा लायझनिंग अधिकारी होता। त्याला ताब्यात घेतल्यानंतर आता आणखीन या प्रकरणाचा पुढचा उलगडा होईल आणि आणखीन काही मासे गळाला लागतायत का हेच पाहणं महत्वाचं आहे। कॅमेरामन किरण काजळेसह अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे।